नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अर्धा वाटी रवा वापरून मस्त हेल्दी असा नाश्ता तयार करतोय. त्यासाठी इथे अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे. इथे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घ्या. सारख्याच वाटीने मोजून पाव वाटी इतकं आंबट दही घेतलं आहे. दही ऐवजी तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकता. ताक घेणार असाल तर बरोबर 1 ते 1.5 वाटी ताक हे तुम्हाला लागणार. आता त्याच वाटीने मोजून यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तर बघा, पाव वाटी दही घेतलेलं होतं, दही घट्ट होतं म्हणून यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलं. तर या रव्यामध्ये दही आणि पाणी एकजीव करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून हा रवा आपल्याला दही आणि पाण्यामध्ये साधारणपणे 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे. तर बघा, इथे तुम्ही ताकाचा वापर करून हे भिजवून छान घेऊ शकता. 10 मिनिटांनंतर इथे बघा, रवा हा छान फुललेला आहे, छान दाटल्यासारखा झालेला आहे. तर आता हे मिश्रण चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्याला हे थोडंसं फिरून घेऊ. तर मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये तयार झालेलं हे संपूर्ण मिश्रण घालायचं. तर तयार होणारा हा नाश्ता अधिक चविष्ट तयार व्हावा याकरिता यामध्ये चवीनुसार एक छोटीशी हिरवी मिरची घातली आणि चवीपुरता साखर म्हणजेच अर्धा चमचा इतकी साखर घातली. आता यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता झाकण लावून मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं. तर बघा, तयार मिश्रण हे असं पातळ तयार होतं. तर दाखविल्याप्रमाणे असं पातळच मिश्रण तयार करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा सारख्याच बाउलमध्ये हे संपूर्ण तयार मिश्रण हे काढून घेते. तर बघा, मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. पण त्या अगोदर काय करायचं, गॅसवर एखाद्या कढईमध्ये किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये पाणी घालून त्यावर झाकण ठेवून हे पाणी उकळण्यास ठेवून द्यायचं. तर तयार मिश्रण हे आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी ज्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये थोडस तेल घालून ते संपूर्ण एकसारखं लावून घ्यायचं. आता पुन्हा तयार झालेलं मिश्रण घ्यायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तर जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्यानेच मोजून इथे मी 2 चमचे तेल घातलं. सोबतच चवीनुसार मीठ आणि सारख्याच चमच्याने मोजून इथे अर्धा इनोचं पॅकेट घालायचं. तर तो बरोबर 1 चमचा इतकं हे इनो मी यामध्ये ऍड केला. वरतून थोडस चमचाभर पाणी घातलं म्हणजे इनो हा चांगला एकसारखा यामध्ये फुलेल. मिश्रण आता चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर इनो ऐवजी तुम्ही यामध्ये खाण्याचा जो सोडा असतो तो सुद्धा वापरू शकता. आणि खाण्याचा सोडा वापरताना यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा. तर तयार मिश्रण हे बघा, तेल लावलेल्या प्लेटमध्ये घातलं. तर एकीकडे आपण पाणी सुद्धा उकळण्यास ठेवून दिलेलं होतं, तर त्यालाही छान उकळ आलेली आहे. त्यामध्ये तयार प्लेट ठेवून द्यायची. मध्यम आचेवर ही प्लेट 15 मिनिटांसाठी वाफवण्यास ठेवून द्यायची. 15 मिनिटांमध्ये छान असा हा आपला तयार होणार आहे, छान मऊ लुसलुशीत ढोकळा. वरतून थोडीशी फ्लेवर साठी मी लाल तिखट घालत आहे. आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर स्किप केली तरी देखील चालेल. आता मध्यम आचेवर फक्त 15 मिनिटांसाठी मी हा ढोकळा छान असा स्टीम करून घेतला आहे. तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता हा थंड करून घेऊ. पण त्या अगोदर ढोकळा हा व्यवस्थित स्टीम झाला की नाही हा चाकूने किंवा एखादा टूथपिकने चेक करून बघायचा. आता ढोकळा थंड होतो तोपर्यंत इथे एक छोटासा तडका तयार करून घेऊया. तर तडका पॅन मध्ये 2 छोटे चमचे तेल घातलं. तेल गरम झालं की जिरं, मोहरी, कढीपत्ता घालायचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची. बघा, मस्त झटपट असा तडकाही तयार झालेला आहे. इकडे ढोकळाही थंड झालेला आहे. तर यावर आता हा गरमागरम तडका घालूया आणि व्यवस्थित एकसारखा पसरवून घेऊया. तर बघा, खूपच सोप्या पद्धतीने हा मस्त हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार होतो. सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन तयार होतो, जास्त वेळही लागत नाही. तर आता यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली आणि आवडीनुसार याचे पीसेस कट करून घेतले. तर तयार होणारा हा रवा ढोकळा
हिरव्या चटणी सोबत, टोमॅटो केचप सोबत अप्रतिम असा लागतो आणि नुसता सुद्धा चवीला छानच लागतो. नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना तर हा खूपच आवडतो. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा हा पर्याय आहे. तर एकदा नक्की तयार करून बघा. बघा इथे ढोकळा किती छान फुललेला आहे. मस्त मऊ लुसलुशीत असा सॉफ्ट तयार झालेला आहे. याला जाळी सुद्धा परफेक्ट अशी आलेली आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला तर हा छानच लागतो आणि बनवायला सुद्धा सोपाच आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.